मालेगाव पंचायत समितीचा हलगर्जीपणा समोर आला असून शेकडो लाभार्थी शेषफंड योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत। वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण आणि इतर विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या 20% शेषफंड योजनेचे लाभ अद्याप न मिळाल्याने मालेगाव तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। वर्ष 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होऊन बराच काळ लोटला असला तरी प्रत्यक्षात साहित्याचे वितरण अद्याप रखडलेलेच आहे। जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून दिव्यांग व्यक्ती, महिला व इतर गरजू लाभार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी शिलाई मशीन, ताडपत्री व विविध साहित्याचे वाटप केले जाते। अनेक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मालेगाव पंचायत समिती स्तरावर अर्ज सादर केले आहेत, मात्र प्रशासकीय स्तरावर फायलींचा प्रवास अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने साहित्य वाटपाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही। पात्र यादीत नाव येऊनही केवळ कागदोपत्री प्रक्रियेच्या नावाखाली लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। अनेक गरीब कुटुंबांनी रोजगाराच्या अपेक्षेने शिलाई मशीनसाठी अर्ज केले आहेत, परंतु जिल्हा परिषद प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते जावेद धनू भवानीवाले यांनी नमूद केले आहे। या दिरंगाईबाबत वाशिम समाज कल्याण विभागाचे कर्मचारी सुहास मोरे यांनी माहिती दिली की मालेगाव पंचायत समितीकडून जमा करण्यात आलेल्या अनेक अर्जांमध्ये अधिकाऱ्यांच्या सह्या, त्यांचे शिक्के नाहीत, तर काहीमध्ये अपूर्ण माहिती अशा तांत्रिक त्रुटी असल्यामुळे लाभ वितरण मंजुरी घेण्यास अडथळा निर्माण झाला आहे। दुसरीकडे पंचायत विभागाचे अधिकारी सदारसाहेब यांनी निवडणूक आणि जनगणनेच्या कामाचे कारण पुढे करत या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसल्याचे अजब उत्तर दिले आहे। प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या या कामचुकारपणामुळे सर्वसामान्यांचे हक्काचे लाभ थांबले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष देऊन प्रलंबित निधी आणि साहित्याचे वितरण करावे अशी मागणी मालेगाव तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी केली आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MS न्यूज मराठी।